राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत सांगतात, आजचे सान सान बाल उद्या तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा पांग फेडतील उत्तमोत्तम गुणांनी। या बालकांचे भवितव्य घडविण्यामध्ये शिक्षणाचा सिंहाचा वाटा असतो। म्हणूनच बदलत्या समाजाच्या गरजा, आशा आकांक्षा, राज्याची ध्येय धोरणे, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी यासारख्या गतिमान घटकांचे अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करावे लागतात। याच बदलांना अनुसरून राज्यातील शिक्षण तज्ञांच्या विचार मंथनातून आकारास आलेल्या या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन 2013-14 पासून टप्प्याटप्प्यांनी सुरू झाली। सन 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होत आहे। त्या अनुषंगाने कुसगाव लोणावळा येथे राज्यस्तरीय प्रशिक्षणाचा पहिल्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले। दुसऱ्या टप्प्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा येथे दिनांक 10/6/14 ते 14/6/2014 पर्यंत आयोजन होते। प्रशिक्षणाचे उद्घाटन माननीय शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले। नमस्कार, मी धनराज तेलंग, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा। विविध अभ्यासक्रमावर आधारित जे पाठ्यपुस्तकं तयार झाली त्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाचा संबोध हा सुद्धा शिक्षकाला स्पष्ट व्हावा हा प्रशिक्षणाचा उद्देश असतो। सोबतच एकंदरीत विचार केला असता प्रशिक्षण हे शिक्षकांना विषयाचं ज्ञान देण्याकरता नसून शिक्षकांचा एक दृष्टिकोन बदलण्याकरता प्रशिक्षण आयोजित केले जाते। या प्रशिक्षणाच्या निमित्तानं मी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींना अशी विनंती करतो की त्यांनी ह्या ज्या नवीन संकल्पना आहेत त्या सर्व नवीन संकल्पना आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवाव्या, जेणेकरून RT 2009 मधील तरतुदीच्या अनुषंगाने शिक्षण हे बालस्नेही व्हावं। त्याचप्रमाणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा त्याच्यामध्ये समावेश असावा। या सर्व गोष्टींना आधारभूत मानून या प्रशिक्षणाच्या सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण कराव्या आणि तालुका स्तरावर सुद्धा प्रशिक्षणामध्ये या सर्व गोष्टीचा समावेश करावा असं विनंतीबद्ध आवाहन करतो। त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांनी त्यांच्या शाळा स्तरावर प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांकरिता सुलभ म्हणून कसा राहील, ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम कसा पूर्ण करता येईल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाकरिता प्रवृत्त करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या अध्ययनाध्यापनामध्ये त्यांनी करावा, याकरता सुद्धा आपल्या शिक्षक बांधवांना प्रोत्साहित करावं। त्याशिवाय शिक्षण हे आधुनिक होणार नाही आणि नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना ते आकर्षक वाटणार नाही। अशा प्रकारची सर्वांना विनंतीबद्ध आवाहन करतो आणि मी माझं मनोगत। जिल्ह्यातील 59 प्रशिक्षणार्थींनी यामध्ये सहभाग नोंदविला। तज्ञ मार्गदर्शकांच्या भूमिकेत श्री सुभाष टाकळे, शिक्षण विस्तार अधिकारी, श्री दीपक गुढेकर, सहाय्यक अध्यापक, सौ अनिता कडू, सौ संध्या पुरी यांनी मार्गदर्शन केले। 5 दिवस चाललेल्या प्रशिक्षणात ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त अध्यापन, अभ्यासक्रमामध्ये बदल, बालस्नेही शिक्षण, माझी समृद्ध शाळा इत्यादी विषयाचे प्रात्यक्षिकाद्वारे अध्यापन केले गेले। गटचर्चेतून शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती मार्गदर्शकाची आणि सुलभकाची भूमिका म्हणून आहे ती कशी पूर्ण करावी याचे सखोल मार्गदर्शन केले। अभ्यासक्रमात नवीन आलेले संदर्भ, त्यांचा अर्थ अभ्यासक्रम ठरवून पाठ्यक्रमानुरूप कसा तयार केला, तसेच पुस्तक परिचयातून पाठ्यक्रमाची ओळख करून देण्यात आली। शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव या विषयाचे मार्गदर्शन सुद्धा प्रात्यक्षिक रूपाने करण्यात आले। I am 13 marker. I am
आणि असे कोणत्या घडले जेव्हा आपण घडक गेलो हा आहे चंद्रपूर जिल्ह्याचा नकाशा. यात तुले काय दिसताय? समजा नाव दिसताय. मी रेषा दिसताय. ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर किरण धांदे व नीतू डंभारे यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी हितगुज करून ज्ञानरचनावादावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात श्री धनराज तायडे, श्री रमेश मेश्राम उपशिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात श्री धनराज तेलंग प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाबाबत प्रतिक्रिया विचारल्या व मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण उत्तम असल्याचा शेरा दिला. अशाच प्रशिक्षणाची पुढील काळात अपेक्षा व्यक्त केली. आता पुढील प्रशिक्षण देण्यास हे प्रशिक्षणार्थी सज्ज झाले आहेत. 2012 इयत्ता 3च्या प्रशिक्षणाला मी भेट दिली असता या ठिकाणी 63 विद्यार्थ्यांपैकी 58 विद्यार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण स्थळामध्ये भौतिक सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या परिपूर्ण होतं स्थळ हे. या ठिकाणी 4 तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना. हे जे विद्यार्थी होते विद्यार्थी म्हणण्यापेक्षा प्रशिक्षणार्थी म्हणू आपण त्यांना. हे प्रशिक्षणार्थी तालुका स्तरावरती जाऊन प्रशिक्षण देणार होते प्राथमिक शिक्षकांना. प्रशिक्षण स्थळी मी भेट दिल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा इथल्या धांडे मॅडम या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित होत्या. प्रशिक्षण वर्गामध्ये मी निरीक्षण करताना माझ्या हे लक्षात आलं की या ठिकाणचा जो म्हणजे तज्ज्ञ वर्ग आहे, तज्ज्ञ मार्गदर्शक जे आहे ते परिपूर्ण तयारी करून आलेले होते. त्या ठिकाणी राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या वेळी त्यांना जे काही या ठिकाणी देण्यात आलं होतं ते त्यांनी पुरेपूर जिल्हा स्तरावर देण्याचा प्रयत्न केला. प्रशिक्षणार्थ्यांना जे गटचर्चा आहे, बाहुली नाट्य आहे, या ठिकाणाहून या अशा बाबीतून त्यांनी हसत खेळत विद्यार्थ्यांना कसं शिकवावं ह्याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. प्रशिक्षणार्थी पुढे जाऊन तालुका स्तरावरती त्यांना हे जे या ठिकाणी मिळालं ते पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा ते पूर्ण करतील असंही मला वाटतं. पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा. गरजाधिष्ठित व समाजाच्या विकासाभिमुख शिक्षणाची गरज ही देशाचीच नव्हे तर जगाची गरज आहे. त्याकरिता वेगवेगळ्या शिक्षण प्रणालींनी, वेगवेगळ्या शिक्षण पद्धतींनी आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतो. 2005च्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याला अनुसरून व 2010च्या राज्य शैक्षणिक आराखड्याला अनुसरून 2012 सालचा जो प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्याने विकसित केला तो या दिशेने टाकलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण वर्ग विविध पातळींवर आयोजित केले जात आहे. वर्धा जिल्हा स्तरावर वर्ग 3 आणि 4 करता आयोजित केल्या जात असलेल्या प्रशिक्षण वर्गांमध्ये अत्यंत उत्तम दर्जाचं प्रशिक्षण हे प्राथमिक शिक्षकांना दिल्या जात आहे. जिल्हा स्तरावर जे प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो, कारण त्या सगळ्यांचा सहभाग यामध्ये अत्यंत मोलाचा व सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शकांचा जो ग्रुप आहे तोही वाढलेला आहे आणि त्यामुळे तेही मोठ्या हिरिरीने या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेत आहेत. व प्रशिक्षणांतर्गत जो संदेश प्राथमिक शिक्षकांना दिला जावयाचा आहे, जो बदल प्राथमिक अभ्यासक्रमामध्ये नव्याने सुचविण्यात आलेला आहे तो बदल प्राथमिक शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याकरता ते कसोशीने प्रयत्न करत आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत असलेले सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सर्व प्रशिक्षणार्थींना माझ्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. इयत्ता 3चा अभ्यासक्रम 10 जून 2014 ते 14 जून 2014 या कालावधीमध्ये राबवण्यात आलेला आहे आणि हा अभ्यासक्रम शिक्षकांनी
ज्ञानरचनावादी तत्वावर आधारित असावा असा प्रयत्न करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी ज्ञानरचनावाद आपल्या प्रशिक्षणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उतरवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी परिसंवाद, गटचर्चा, त्याचप्रमाणे बाहुली नाट्य यासारख्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा उपयोग करला आहे आणि या अध्यापन पद्धतीमध्ये हे जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहे यांनी अधिकाधिक सहभागी व्हावे आणि या सहभागाने तालुका स्तरावर जेव्हा ते जातील तेव्हा या सगळ्या पद्धतीचा उपयोग तालुक्यातील शिक्षकांना व्हावा, त्या दृष्टीने जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शकांना, राज्यातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विशेष प्रकारे प्रोत्साहित केलेले आहे। अभ्यासक्रमातील वैशिष्ट्य, ध्येय, त्याची विविध उद्दिष्ट आणि अध्यापन पद्धती हे पारंपरिक अध्ययन आणि आता नाविन्यपूर्ण जे अध्ययन पद्धती आलेले आहे त्याचा तुलनात्मक पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन PPTद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शकांनी या प्रशिक्षणार्थ्यांसमोर मांडलेलं आहे आणि मार्गदर्शक म्हणून असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे की हे जे प्रशिक्षण आहे जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रेरणादायी उद्बोधन याद्वारे करण्यात आले। आतापर्यंतचा विद्यार्थी म्हणजे त्याला शिकवणे हेच शिक्षकांना अपेक्षित होते, परंतु मागल्या वर्षाच्या इयत्ता 1ली आणि 2रीच्या पुनरचित अभ्यासक्रमानंतर आता जो हा 3ऱ्या वर्गाचा आणि 4थ्या वर्गाचा पुनरचित अभ्यासक्रम शिक्षकांसमोर आला आहे तर शिकवणे ही संकल्पना बदलून शिक्षकांनी स्वतःच्या ज्ञानाची स्वतः निर्मिती करणे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि शिक्षकांनी फक्त त्याचा सुलभक म्हणून कार्य करावयाचे आहे। तर सुलभक म्हणून कार्य करत असताना शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक कृतिशील संधी उपलब्ध करून देणे, स्वयंअध्ययनाला प्रोत्साहन देणे, जेणेकरून शिक्षक विद्यार्थी बालकेंद्रित पद्धतीने अधिकाधिक कृतिशील अध्ययन करून आनंददायी वातावरणामध्ये आपलं अध्ययन पूर्ण करू शकेल आणि स्वतःच्या ज्ञानाची स्वतः निर्मिती करू शकेल, या सर्व अभ्यासक्रमामधून हे अपेक्षित आहे। मला असा विश्वास आहे की या जिल्हा स्तरावरून जे मार्गदर्शक निर्माण झालेले आहे ते तालुका स्तरावरील शिक्षकांना अशाच प्रकारचे योग्य असे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन देतील आणि त्याचा उपयोग करून संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्यापन करून त्याप्रकारे एक नवी शिक्षणाची वाट चोखाळण्यास मदत करतील। मी सर्व शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देते।